मागण्यावर मी अध्यक्ष महोदय काही बोलणार आहे। या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम अध्यक्ष महोदय या ठिकाणी महसूल मंत्री विखे पाटील साहेब या ठिकाणी आहे। मी त्यांचं अभिनंदन करीन अध्यक्ष महोदय की त्यांनी 40 वर्ष जुना प्रश्न जो आमचा भातकुली तहसीलचा प्रश्न होता अध्यक्ष महोदय, जो अमरावतीवरनं अध्यक्ष महोदय 30 किलोमीटर दूर भातकुली तालुका निर्माण झाला, 40 वर्ष झाले, पण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तहसील कार्यालय नव्हतं आणि 30 किलोमीटर दूर अध्यक्ष महोदय तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या 50-60 गावातल्या नागरिकांना यावं लागत होतं अमरावती शहरामध्ये अध्यक्ष महोदय। आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 37 कोटी रुपये देऊन एक तहसील इमारतीसाठी त्यांनी जो हा भरीव फंड दिला आणि एक तहसील इमारत तिथे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला अध्यक्ष महोदय। मी महसूल मंत्री विखे पाटील साहेबांचं मनापासून अध्यक्ष महोदय त्या तालुक्याच्या वतीने धन्यवाद म्हणतो अध्यक्ष महोदय की आज खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अधिकारी बसत नव्हते। ते महसूल मंत्री झाल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी त्या ठिकाणी भले भाड्याच्या इमारतीमध्ये बसवले, पण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तहसील कार्यालयाचे सगळे अधिकारी 30 किलोमीटर दूर या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि त्या ठिकाणी इमारतीसाठी सुद्धा 37 कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय। याचप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी त्यांना परत विनंती करणार अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अध्यक्ष महोदय चुरणी जे आहे चिखलदरा तालुका अध्यक्ष महोदय हा चुरणी गावापासून चिखलदरा तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव अध्यक्ष महोदय आदिवासी परिसरामधलं हे चुरणी आहे अध्यक्ष महोदय आणि त्याचं अंतर अध्यक्ष महोदय 90 किलोमीटर आहे। ते एक स्वतंत्र हा चुरणी तालुका अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे, त्याची मागणी अध्यक्ष महोदय मी महसूल मंत्र्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय वलगाव हे सुद्धा अमरावती तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव आहे अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय भातकुली तालुका अमरावती तालुक्याचं अध्यक्ष महोदय विभाजन करून एक स्वतंत्र वलगाव तहसील कार्यालय अध्यक्ष महोदय हे निर्माण झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। वारंवार जिल्ह्याच्या वतीनं त्या नागरिकांची वारंवार मागणी आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय बंडेरा आणि अमरावती हे सुद्धा अध्यक्ष महोदय मोठ्या संख्येचं तालुका झालेला आहे। याचं विभाजन जर अध्यक्ष महोदय झालं तर स्वतंत्र तालुका हा बंडेरा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय। या संदर्भात सुद्धा महसूल मंत्र्यांकडे विभागीय आयुक्तांकडनं महसूल सचिवांकडनं प्रस्ताव आलेला आहे अध्यक्ष महोदय। त्याला जर मान्यता दिली तर मोठा न्याय खऱ्या अर्थाने त्या तालुक्याच्या जनतेला मिळेल अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोंड खनिजच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांची सरकार होती तेव्हा अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी गोंड खनिज हा अवैध पद्धतीनं खोदण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय। त्या संदर्भात महसूल मंत्री झाल्यानंतर विखे पाटील साहेबांनी अध्यक्ष महोदय इन्क्वायरी लावली। 20 कोटी रुपये अध्यक्ष महोदय अवैध पद्धतीने महसूल डुबवण्याचं काम या ठिकाणी ठाकरे सरकार असताना अध्यक्ष महोदय केलं। त्यानंतर अध्यक्ष महोदय माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की त्याची लवकर इन्क्वायरी संपवा आणि ते पैसे वसूल करा जेणेकरून सरकारच्या चांगल्या कामामध्ये ते आपल्याला खर्च करता येईल अध्यक्ष महोदय। वन खात्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एक रामवाटिका म्हणून उपलब्ध रामवाटिका बांधण्यासाठी अध्यक्ष महोदय छत्री तलाव आणि भानखेड्याच्या मध्ये 15 कोटी रुपये उपलब्ध करून दिले अध्यक्ष महोदय। त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक रामवाटिकेच्या नावानं चांगलं उद्यान हे बंडेरा मतदारसंघामध्ये छत्री तलाव आणि भानखेड्याच्या मध्ये एक होण्यासाठी एक चांगलं कार्य अध्यक्ष महोदय त्यांनी त्या ठिकाणी मंजुरी दिली अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे आज अध्यक्ष महोदय वन खात्याच्या माध्यमातून बिबट्याचा त्रास अध्यक्ष महोदय संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विशेष म्हणजे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर होता अध्यक्ष महोदय। अमरावती शहरामध्ये अध्यक्ष महोदय सगळ्या अमरावती शहरात नागरिकांना भीतीचं वातावरण आहे। आता गेल्या 15 दिवसात अध्यक्ष महोदय शहराच्या मध्यभागी वेंबी कॉलेज परिसरामध्ये जवळपास 7 ते 8 दिवस अध्यक्ष महोदय बिबट्याचा वावर होता। अनेकांना तिथे मुलं शाळेत जात नव्हते, महिला बाहेर निघत नव्हत्या आणि वारंवार अध्यक्ष महोदय बिबट्या शहरामध्ये घुसणे याचं कारण आहे अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी शहराला लागून असलेला फॉरेस्ट या ठिकाणी चेनिंग फेन्सिंग केलं पाहिजे। त्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने पुढाकार घेऊन वन मंत्र्यांनी पुढाकार घेऊन जर त्या ठिकाणी फेन्सिंग केलं तर अध्यक्ष महोदय वन्य प्राण्याचा त्रास होणार नाही अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अध्यक्ष महोदय जे आज वळद एरियामध्ये अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मंजूर झालं। जवळ 32 एकर जागा अध्यक्ष महोदय त्यासाठी उपलब्ध करून दिली, शासनाने त्याला मंजुरात दिली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुढाकार घेऊन
त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज दिलं अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. पण अध्यक्ष महोदय, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे पैसे पाहिजे ते खऱ्या अर्थानं सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे. तिथे लागणारा जो मनुष्यबळ आहे तो उपलब्ध करून दिला पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण मेडिकल कॉलेज अध्यक्ष महोदय वळद परिसरामध्ये अमरावतीमध्ये हे संपूर्ण अमरावतीकरांची खूप वर्षाची मागणी होती. ती या सरकारने अध्यक्ष महोदय पूर्ण केली. त्याबद्दल मी सरकारचे मनापासून अभिनंदन करील. त्याच्यासाठी लवकर पैसे उपलब्ध करून मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय, ती मागणी करतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, नगर विकासच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अमरावती महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा अभिनंदन करील की त्यांनी 235 कोटी रुपये हा अमरावती महानगरपालिकेचा आराखडा मंजूर केला. आज गेल्या 2.5 वर्षामध्ये मागे 1 फुटी कवडी सुद्धा अमरावती महानगरपालिकेला अध्यक्षमध्ये मिळाली नाही. पण या ठिकाणी अध्यक्षमध्ये 235 कोटी रुपये देऊन अमरावती शहराचे मूलभूत कामं, रिंग रोड आणि संबंधित जे मोठमोठे रोडचे ब्रिजचे कामं पेंडिंग होते ते सुद्धा अध्यक्ष महोदय मार्गी लावण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून एक मोठं काम अध्यक्ष महोदय, तो पालखी मार्ग असो की बंडनेराचा रिंग रोड असो, हे सगळे कामं अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात 235 करोड मध्ये एक मोठं काम अमरावती शहरामध्ये अमरावती महानगरपालिकेत झालं अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय नगरपंचायत भातकुली, त्या संदर्भात अध्यक्ष महोदय मी सरकारला विनंती करेन की भातकुली नगरपंचायतसाठी मूलभूत कामासाठी पैशाची आवश्यकता आहे. वारंवार आपण मागणी करताय. त्या ठिकाणी घन कचऱ्यासाठी अध्यक्ष महोदय 5 कोटी रुपयाची अत्यंत आवश्यकता होती. तो प्रस्तावाला अजून मंजुरात मिळाला नाही अध्यक्ष महोदय. ते मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो अध्यक्ष महोदय की भातकुलीमध्ये घन कचऱ्यासाठी 5 कोटी रुपये दिले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय 10 ते 15 कोटी रुपयाचा मूलभूत विकास कामाचा भातकुली नगरपंचायतचा अध्यक्ष महोदय प्रस्ताव आपल्याकडे पेंडिंग आहे सरकारकडे, तो सुद्धा अध्यक्ष महोदय त्याला मान्यता द्यावी हे विनंती करतो अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना पुन्हा एक विनंती केली की अचलपूर जिल्हा हा खऱ्या अर्थानं याचा वारंवार अनेक आंदोलन झाले, अनेकदा मागणी झाली. जर अमरावती जिल्ह्याचं विभाजन करून अचलपूर जिल्हा जर स्वतंत्र झाला तर मेलघाट मधील आदिवासी भागातल्या लोकांना मोठा न्याय मिळेल. आणि मेलघाट मध्ये आदिवासी जी जनता अध्यक्ष महोदय 200-250 किलोमीटर अमरावती येते, ते अचलपूरला जर अचलपूर जिल्हा झाला तर त्या ठिकाणी त्यांच्या समस्या त्यांची कामं होईल आणि त्यांना एक मोठी सोय होईल अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आताच मी अमरावतीवरनं येताना या ठिकाणी विदर्भ बळीराजा प्रकल्पाचे संघर्ष समिती ही अमरावतीवरनं अध्यक्ष महोदय पायदळ निघाली. अनेक त्या ठिकाणी बुजुर्ग लोक आहे, युवक आहे, महिला आहे आणि मी सुद्धा अध्यक्ष महोदय 5-7 किलोमीटर त्यांच्यासोबत पैदल चाललो. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय विदर्भातले जे प्रकल्प आहे, जे खऱ्या अर्थाने या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारला मदत केली. त्या ठिकाणी प्रकल्पाला जमिनी दिल्या, पण अध्यक्ष महोदय त्यांना 2च्या गुणकप्रमाणे पैसे द्यावे अध्यक्ष महोदय. आणि या खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनोज चव्हाण आहेत, विधडे सर आहे, या सगळ्या लोकांची खऱ्या अर्थाने वारंवार ही मागणी सरकारसमोर अध्यक्ष महोदय येते. आणि मला विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीला न्याय द्यावा ही आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय वाशेवाडी या गावाचं सुद्धा पुनर्वसन अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे, त्याचा सुद्धा मोर्चा सुरू आहे. आणि त्या अध्यक्ष महोदय वाशेवाडी गाव हे 75% पाण्यामध्ये आहे, त्याला सुद्धा पूर्ण पुनर्वसन दिलं अध्यक्ष महोदय. तो मोठा त्या गावाला दिलासा मिळेल आणि नागरिकांची मागणी पूर्ण होईल अध्यक्ष महोदय, ते सुद्धा मागणी करतो अध्यक्ष महोदय. आणि कोळी समाजाचा अध्यक्ष महोदय अमरावतीमध्ये जे कोळी समाजाचं आंदोलन चालू आहे त्याच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय जिल्हा अधिकाऱ्याला विभागीय आयुक्ताला आपण डायरेक्शन द्यावी की ते आंदोलन संपलं पाहिजे आणि कोळी समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय. हे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि या ठिकाणी आपले धन्यवाद मानतो. सन्मान्य अपक्ष आत्ताच झाले, सन्मान्य सदस्य मंदाताई म्हात्रे.